खासदार मिलिंद देवरा अचानक चर्चेत आले। शिवसेनेने तर त्यांच्यासाठी पायघड्या देखील टाकायला सुरुवात केली आहे। काँग्रेसच्या माजी खासदाराला शिवसेनेकडून ऑफरही देण्यात आली आहे। मिलिंद देवरांना कोणती ऑफर देण्यात आली आहे पाहूया त्याविषयीचा हा रिपोर्ट। भाजपमध्ये खूप लोक येणार आहेत, शिंदेजीकडे खूप लोक जाणार आहेत, सोबतच अजितदादाकडे मोठी रांग आहे। एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने अहोरात्र मेहनत करतात लोकांसाठी, अशा नेत्याला जर मिलिंद देवरासारख्या नेत्याची साथ मिळाली, त्या माहितीला काही आधार नाही। चर्चा दुनियाभरचे लोक करत असतात। मिलिंद देवरांनी 2004 आणि 2009च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघातून विजय मिळवला होता। 2 वर्ष त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं। मात्र 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला। त्यानंतर मिलिंद देवरांची राजकीय कारकीर्द उताराला लागली। पण आता 2024 मध्ये मिलिंद देवरांना पुन्हा अच्छे दिन येणार असल्याचे संकेत मिळत आहेत। कारण उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मिलिंद देवरांना थेट भगवा झेंडा हाती घेण्याची ऑफर दिली आहे। एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने अहोरात्र मेहनत करतात लोकांसाठी, अशा नेत्याला जर मिलिंद देवरासारख्या नेत्याची साथ मिळाली तर मुंबईमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीने शिवसेना वाढू शकते, हे माझं प्रामाणिक मत आहे। आणि मी देखील त्यांना आवाहन करेन की त्यांच्या मनामध्ये पक्षामध्ये यायचे जर चालू असेल तर त्यांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश करावा। मिलिंद देवरांनी जर उदय सामंत यांची ऑफर स्वीकारली तर शिवसेनेला देखील दक्षिण मुंबई मतदारसंघात तगडा उमेदवार मिळू शकेल। कारण महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत ठाकरे गटाकडून पुन्हा मैदानात उतरण्याची चिन्ह आहेत। परिणामी मिलिंद देवरा शिवसेनेसाठी प्रबळ उमेदवार ठरू शकतात। तर दुसरीकडे काँग्रेसने या सर्व वावड्या असल्याची टीका केली आहे। त्या माहितीला काही आधार नाही। चर्चा दुनियाभरचे लोक करत असतात। महाविकास आघाडी भक्कमपणे उभी असल्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। सर्वे महाविकास आघाडीच्या बाजूने असल्यामुळे महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी, नेत्यांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे एक वावड्या या उठवल्या जातात। या काही वावड्या अशा आमच्याही अनेक काँग्रेसच्या नेत्यांच्या संदर्भात उठवल्या जातात। शिवसेनेनं काँग्रेसच्या मिलिंद देवरांना ऑफर दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील चांगलेच उत्साहित झालेत। आगामी काळात काय होणार हेच त्यांनी सांगून टाकलं। पुढच्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्रात पक्षप्रवेशाचे अनेक बॉम्बलास्ट झालेले दिसतील। भाजपमध्ये खूप लोक येणार आहेत, शिंदेजीकडे खूप लोक जाणार आहेत, आणि सोबतच अजितदादाकडे मोठी रांग आहे। काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरांनी गेल्या काही दिवसात दक्षिण मुंबईच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गटाला खडेबोल सुनावले होते। या पार्श्वभूमीवर मिलिंद देवरांना उदय सामंतांनी दिलेल्या ऑफरचे काही राजकीय धागेदोरे आहेत का, हे आता लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यासोबतच